तू टीजरच बघितला, तू सिनेमा बघितल्यानंतर आम्ही तिघं मिळून तुझी मुलाखत घेऊ. पहिल्या वाचनात ना तो स्मिताचं कॅरेक्टर माझ्यासारखं वाचत होता. आमची फिल्म चालू असताना मध्ये 2-3 दिवसाची गॅप होती, तेव्हाच नेमके तिचे वडील गेले ॲक्सिडेंटमध्ये. मला रडूच येईल अगेन. पण बाबांनी स्क्रिप्ट वाचली होती फिल्मची. नाही आणि मला रडायचं नाही. खरं तर सुपरहिट जोडी ही काय नेहमीच नवरा बायकोची असायला पाहिजे असं काही नाही, तर सासूबाई आणि सूनबाईची जोडी सुद्धा सुपरहिट असू शकते. कदाचित असंच मला फील आलेला आहे जेव्हा मी हे टीजर पाहिला. अगं अगं सूनबाई काय म्हणताय सासूबाई या चित्रपटाचा, आणि अर्थात द मास्टर केदार शिंदे यांचा चित्रपट आणि द निर्मिती सावंत आणि द प्रार्थना बेहरे, म्हणजे सगळंच कॉम्बिनेशन अफाट आहे. नीलिमा कुलकर्णी आमची मुलाखत घेते. कारण तुम्ही एवढा घाट घातला ना. नाही तर खरंच खूप टीजर पाहूनच मी म्हटलं असं एक फ्रेश आणि एक धमाल काहीतरी भेटीला येणार आहे, ही वाईब आलेली आहे मला. सो केदार सर आधी तुमच्याकडेच, की अर्थात म्हणजे मी हे वेगळं सांगायची गरज नाही की बाईच्या मनातलं तुम्हाला किती कळतं. म्हणजे आता हे सगळ्या तमाम महाराष्ट्राला कळलंय, सगळ्यांना कळलंय, तुमच्या चाहत्यांना, तुमच्या प्रेक्षक वर्गाला. हो खरंच तिला ते सिक्रेट तिला विचारणार आहे मी. बेला बोलली असती की बाईच्या मनातलं किती. महाराष्ट्राच्या भरातून मी उतरलो. सो पुन्हा एकदा एक म्हणजे बाई पण भारी देवाचं अप्रतिम यश, आणि आता हा एक सासूबाई सुनबाईचा जो विषय तुम्ही घेऊन आलाय छान. तर या दोघींबरोबर कधीच काम केलं नव्हतं तुम्ही, तर हेच मग कसं काय सुचलं काय? कथा वैशाली नाईक आणि ओमकार मंगेश दत्त ज्यांनी बाईपण लिहिला, ती मलाही तुझ्यासारखाच एक प्रश्न नेहमीच पडतो की आता सिनेमा मी या पद्धतीचा केला, मग आता परत एक बाईचं काहीतरी म्हणणं ऐकणारा सिनेमा करायचा, ते रिपिटेटिव्ह वाटणारच लोकांना, तर काय करावं असं. पण शेवटी ना सगळं काही ना ते संहितेत असतं. जेव्हा तुमच्याकडे कथा सॉलिड असते, तुमच्याकडे ते 2 कॅरेक्टर्स सॉलिड असतात, आणि जर त्या कथेची चांगली पटकथा झाली आणि संवादही चांगले लिहिले गेले, तर अर्धं काम माझं पूर्ण झालेलं आहे. आणि ते ना खूप उत्तमरित्या वैशाली नाईक आणि ओमकार मंगेश दत्तांनी केलं. सांगायला हरकत 11 ड्राफ्ट्स या फिल्मचे माझ्याकडे आला, तो 11वा ड्राफ्ट होता शूटिंगचा. म्हणजे शूटिंगला मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा. त्यामुळे एवढा विचार जर त्या लोकांनी केला आहे तर त्यांनी काहीतरी, आणि मग असंख्य रिडिंग्स झाले. म्हणजे निर्मितीला एवढी खात्री आहे किंवा प्रार्थनाला पण वाटत असेल, मी एकदाही या सिनेमाच्या शूटिंगला स्क्रिप्ट हातात घेतलेलं नाही आहे. म्हणजे ना आता सीन हा करायचा आहे तर मी सीन बघतोय मग कसं करायचं नाही. मला पाठ होता तो सिनेमा. कारण जेव्हा आपल्याला ती गोष्ट अत्यंत आवडते ना, तेव्हा ती अख्खीच्या अख्खी आपल्या DNA मध्ये गेलेली असते, आणि मग आपल्याला एक चांगली गोष्ट मिळालेली आहे, ती चांगली सादर करूया एवढाच पाठ राहतो. राहिला या 2 लोकांबरोबर मी कधीच काम केलेलं नाही. निर्मितीताईबरोबर काम करण्याचा धारिष्ट्यच मी दाखवलं नाही. अशासाठी निलिमा, तूही मला खूप वर्षापासून ओळखतेस, तुलाही माहिती असेल की निर्मिती सावंत हे नाव प्रेक्षकांसाठी खूप घराघरात प्रचलित झालं ते जाऊबाई जोरातमुळे. पण त्याच्या अगोदर निर्मितीताईंनी जे काम करून ठेवलेलं आहे ना, ते फारच उच्च कोटीचं आहे. म्हणजे राज्य नाट्य स्पर्धेतलं नाटक असो किंवा व्यावसायिक रंगभूमीवर त्याच्या अगोदर वेगवेगळी नाटकं त्यांनी केलीत. तर हे सगळं मी बघितलं आहे जेव्हा मी एकांकिका स्पर्धा करत होतो, राज्यनाट्य स्पर्धा करत होतो, किंवा मी नाटकात प्रवेश केला होता तेव्हा. त्यामुळे नाटक माझ्याकडे उत्तम असेल, चांगली संहिता असेल, आणि तिला असं वाटलं की हे निर्मितीसाठी करेक्ट आहे, तेव्हाच मी जाईन. ते माझ्याकडून झालं नाही. सिरियलमध्ये काम करण्याचा काही प्रश्नच नव्हता, कारण एक तर ती गंगूबाई इतकी जोरात तिची सिरियल होती, आणि मला असं वाटतं तिने एकच सिरियल केली आणि ती मास्टर क्लास केली. म्हणजे मास्टरपीसच होता तो, एकदाच झालं ते. आणि बरं, तिचे नाटकाचेच प्रयोग असे आहे की तिला सिरियल करणं जमणार पण नव्हतं. सिनेमा माझा हा 19वा आहे. 18 सिनेमे त्याच्या अगोदर मलाच मनापासून असं वाटलं नाही तिच्याकडे ही भूमिका घेऊन जावी. त्याच्या अगोदर एकदा तिने फक्त माझ्या आजोबांच्या प्रेमाखातर महाराष्ट्र शाहीरमध्ये आजीची भूमिका केली आहे. 2 दिवसाचं काम होतं ते, पण ते ती बाबांसाठी केलं. म्हणजे मी सांगितलं, पण तिने म्हणाली बाबांचं आहे ना, मला करायचं आहे, काही असू दे, 2 सीन तर 2 सीन मी करेन. ही या पद्धतीची अभिनेत्री आहे की हिच्याकडे जाताना आपला अपमान होण्याच्या अगोदर आपण काहीतरी चांगलं घेऊन गेलं पाहिजे. अपमान कसा, तर ती तोंडावर मला सांगू शकते जेव्हापासून मला तिने बघितलं आहे की चल मला नाही करायचं आहे तुझ्याबरोबर काम, हे नाही बरोबर आहे. हक्क आहे तो. म्हणजे तो, मी खूप ग्रेट ॲक्ट्रेस आहे तो नाही आहे, तर मी तुला जेवढं मानते आहे तू त्या पद्धतीचं माझ्याकडे घेऊन ये.
म्हणजे मला पहिला फोन आठवतो, मी जेव्हा निर्मिताईला फोन केला आणि मी तिला हेच सांगितलं की इतके वर्ष मी जे तुला म्हणत होतो ना, जोपर्यंत माझ्याकडे काही चांगलं येत नाही तोपर्यंत येणार नाही, माझ्याकडे चांगलं आहे, आता मला भेटायचं आहे. सो निर्मिताई या पद्धतीने या, आणि ती आता मी, तू टीजरच बघितला, तू सिनेमा बघितल्यानंतर आम्ही तिघं मिळून तुझी मुलाखत घेऊ त्यावेळेस, आणि तू त्यावेळेस सगळ्या प्रश्नांची आमच्या उत्तरं दे, आणि ते तू देशील मनापासून, ह्याची मला खात्री आहे. आणि खूप जेन्युअन केदार शिंदे हे तुम्ही तुझ्याशी बोलतोय. सांगता यातच ते आलं की याच्यात किती काम झालेलं आहे. नाही, फिल्म म्हणून नाही सांगत आहे, आय एम टॉकिंग अबाउट हा विषय म्हणून, यांचं काम म्हणून, याचा इंटरव्ह्यू मी तुझ्याशी घेतो आणि तू त्याची उत्तरं देशील याची गॅरंटी मला वाटते. राहता राहिला प्रार्थनाचा विषय, प्रार्थनाबरोबर मी काम केलेलं नव्हतं आणि मी तिचं कामही बघितलेलं नाही आजपर्यंत. म्हणजे मी कुठलाच सिनेमा तिचा बघितलेला नाही. तुकड्या तुकड्यानी काय माहिती खरंच. बरं, आता ते वेगळं आहे, हे वेगळं बँटर आहे एक. पण ॲज अ ह्युमन बिईंग जेव्हा ती मला पहिल्यांदा भेटली होती, मी जेव्हा कलर्समध्ये होतो तेव्हा त्या ऑफिसमध्ये मला ती भेटली होती, आणि जेन्युअनली ती माझ्याशी बोलली होती की मला खूप चांगलं काम करायचं आहे, मला मनापासून काम करायचं आहे. आणि निर्मितीताईसमोर जी कोणी व्यक्ती काम करेल तिनं मनापासून काम करणारी पाहिजे. अच्छा, निर्मिती असं करणार का, मग मी असं करीन, या पद्धतीचं नको होतं मला. ते कॅरेक्टर जे दिसलं ते कॉन्ट्रास्ट होतं. स्मिता देसाई वेगळी आणि मनस्वी देसाई वेगळी. त्यामुळे तू आजही पोस्टरवर बघशील तर तुला दोन भन्नाट वेगळ्या म्हणजे जनरेशनची लोकं दिसतात किंवा स्वभावाची लोकं दिसतात. ती म्हणते पण नाही तर मी या बाईला कधी भेटलेच नसते, हां, यातच तोंडच तो बघितलं नसतं. विरोधाभास आला आहे. तोंडच बघितलं नसतं अशा बाईचं. सो प्रार्थना आलीच ती मुळात मला यात मनापासून काम करायचं. तिचं एक SMS मला खूप छान होता, व्हॉट्सअप मला आला होता की मला मनापासून काम करायचं आहे आणि मी तुम्हाला गॅरंटी देते की मी तुम्हाला 1001% देईन या सिनेमासाठी. आणि ते आजपर्यंत तरी तसंच वातावरण दिसतं आहे. होपफुली या कॉफी नाही 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 ते कॉफीची गंमत तिला विचार, ती सांगेल. पण मला जसे कॅरेक्टर्स दिसले होते बाईपणमध्ये पण की हे 6 कॅरेक्टर्स असावेत, आणि तेच कलावंत माझ्यावर काम केलं त्यांनी. मला टिपरेमध्ये पण जे जे कॅरेक्टर्स दिसले त्याच कलावंतांनी माझ्यावर काम केलं. मी विचारलं म्हणलं ते येणारच. नाही असं नाही ग, असं आपण गृहीत धरलं तर मग जरा प्रॉब्लेम येतो. मला आपण जगतो ना, एक कथा जगतो आहे, तर ही कथा जगण्यामध्ये हे जे दोन कॅरेक्टर्स आहेत ना, याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी मी माझ्याबरोबर माझ्या आतमध्ये उतरलेल्या आहेत. मला माहिती आहे की स्मिता देसाई असं बोलल्यानंतर मनस्वी देसाई कशा पद्धतीने रिॲक्ट व्हायला पाहिजे, अथवा मनस्वी देसाईने असं केल्यानंतर स्मिता देसाई काय बोलायला पाहिजे, हे मला आतून येतं आहे. आणि आमच्या सेटवरही त्याच पद्धतीचं वातावरण असायचं. मला जसं मी सांगितलं स्क्रिप्ट घेतलं नाही तसं मला ह्याला खूप काही सांगावं पण लागलं नाही. जे टिपरेचं वातावरण होतं ना, की लोकं यायची आपापली नावं घेऊन, पण मेकअप केल्यानंतर ते कॅरेक्टर्स व्हायचे, ते कॅरेक्टर्समध्ये ते 12 तास काम करायचे आणि मग मेकअप उतरल्यानंतर ते आपापली नावं घेऊन परत जायची. या पद्धतीचं आम्ही एक 26-27 दिवस जे काही शूटिंग केलं त्या पद्धतीचं होतं. माझा काय त्रास झाला असेल तर त्यांना विचारू शकतेस. आता मी निर्मितीताईंकडे येते. निर्मितीताई अर्थात म्हणजे हे जे बोललेत ते एक एक शब्द सोन्यासारखा खरा आहे, आणि तुम्ही अर्थात सोन्यासारख्याच आहात. हे 52 खणी सोनं आहे. म्हणजे खरंच जेव्हा हे अशी काहीतरी ऑफर येते, हा इतके दिवसाचा तुमचा म्हटलं ना, हा योग घ्यायला हवा होता असं मलाही वाटलं. कारण कुठेतरी एक छान हे कॉम्बिनेशन मस्त आहेत. तुम्हीच सांगा. माझी सुद्धा बऱ्याच वर्षापासून इच्छा होती की मी बोलत होते काहीतरी चांगलं असेल तर नक्की आणेल केदार, असं काही नाही आहे. हां, मी माझ्या लेकाला म्हटलं, लेक माझा म्हणायचा की केदार काकाबरोबर, बरं त्याने त्याचं पहिलं नाटक, पहिली फिल्म केदार बरोबर केली. एक्झॅक्टली, अभिनयाची पहिली फिल्म होती. आणि मग तुझ्याकडे कसं नाही काही आला घेऊन केदार काका. म्हटलं नसेल त्याच्याकडे काही तसं, म्हणजे मी करू शकेन असं काही नसेल त्याच्याकडे, आणि असेल जेव्हा त्याला ते मिळेल तेव्हा तो माझ्याकडे येणार, जाणार कुठे नाही तर तो बिचारा. तसा तो हे घेऊन आला. आणि मला खरंच प्रामाणिकपणे सांगावंसं वाटतं की मला स्क्रिप्ट खूप महत्त्वाचं वाटतं.
मी तर ना हल्ली बरेच जण असे येतात अगदी की जे- मोकळेपणाने शेअर करा. बरेच जण असे येतात की ताई फिल्म करायची आहे, मी प्रोड्यूस करतोय, हा डिरेक्टर आहे आणि ही स्क्रिप्ट आहे, कोणी लिहिलं आहे, कोणीतरी काहीतरी भलतं नाव असतं. मग मी सांगते बरं वाचते आणि मी तुम्हाला सांगते. मी अजिबात उडवून लावत नाही, मी वाचते ते स्क्रिप्ट. वाचल्यानंतर मला लक्षात येतं की ह्या स्क्रिप्टमध्ये काहीच नाही आहे. मी त्यांना सांगते की मी नाही करणार आहे हे स्क्रिप्ट, पण तुम्हीही नका करू, तुमचे पैसे फुकट जाणार आहेत, असं कुणीही सांगत नाही. मी खूप प्रोड्युसर्सना ही गोष्ट सांगितलेली आहे. मी तर म्हणते, मी चॅलेंज देते ज्यांना ज्यांना मी हे सांगितलं आणि त्यांनी सिनेमे तरीही पुढे जाऊन केले आहेत, त्यांनी पुढे यावं आणि सांगावं दिली मला मी काय काय सांगितलं होतं ते. नाही, पण हे महत्वाचं आहे की तुम्ही त्यांना की एका हां. आईसारखं समजावून सांगता. बरोबर, की त्यांना मी सांगते की तुम्ही कशासाठी पैसे वाया घालवताय, की का खरंच काही होणार नाही आहे याचं पुढे. मी तर नाहीच करणार आहे, पण मी तुम्हाला पण सांगते असं. तर त्या सगळ्या गोष्टी असतात. हा तर आपला आहे, हा तर मुलगा आहे. सो जर जर काही 19-20 असतं तर मी त्याला सांगितलं असतं, नाही केदार नको पुढे जाऊ अशा येतात. पण पहिल्याच वाचनात ते मला एवढं आवडलं स्क्रिप्ट. आणि गंमत सांगू का, पहिल्या वाचनात ना तो स्मिताचं कॅरेक्टर माझ्यासारखं वाचत होता. हा हा दंत नरेशन म्हणजे हां ग्रेट. म्हणजे आणि मला वरती विचारतो आणि तो मला की माझी डोक्यात तूच आहेस. आणि घरी पण त्याला सगळे म्हणाले की तू निर्मितीताईसारखंच वाचतोयस. म्हणजे एकदा मी त्याला म्हटलं खरं तुझं रेकॉर्ड करून ठेवायला हवं मी, की मला कसं बोलायचं. तो म्हणतो अगं तुझ्यासारखंच वाचतोय ना मी. पाळणा ते इतकं आज पण मी जेव्हा बघतो एडिट टेबलवर किंवा डबिंगच्या इथे वगैरे, मला असं वाटतं अरे मला येतं. त्यामुळे म्हणजे असं असं होतं ना की हो हो हा माझा आहे, हा रोल माझा आहे. मला याच्यात खूप काही करता येण्यासारखं आहे, मला या रोलमधून शिकता येण्यासारखं आहे. हा रोल मला शिकवेल अजून काही. असं असतं ना, काही गोष्टी तुम्हाला जे समोर येतं त्यातून जेवढ्या मांडता येतात किंवा करता येतात तेवढ्या तुम्ही करता. पण काही गोष्टी करायच्या राहून गेलेल्या असतात आपल्या, कारण तसा चान्सच कधी आलेला नसतो. तर सगळ्या गोष्टी मी या सिनेमात करून घेतलेल्या आहेत. आणि मुळात एक पूर्ण फिल्म म्हणून ती जर आवडली नाही मला, तर रोल कितीही चांगला असला तरी मी नाही म्हणते. कारण शेवटी ती फिल्म पोचली तर मी पोचणार ना लोकांपर्यंत. आणि खूप सिलेक्टिव्ह काम करते मी, कारण खूप मेहनत घेते मी. मग ती मेहनत वाया जावी असं मला अजिबात कधीच वाटत नाही, की मी ही एवढी जी मेहनत घेतलेली आहे ती पूर्णपणे लोकांपर्यंत पोचली पाहिजे. आणि मुळात आम्ही दोघेही नाटकवाले आहोत, त्यामुळे आम्हाला ती मेहनत घ्यायची सवय आहे. आणि 2-2 महिने रिहर्सल करून त्यानंतर स्टेजवर जातो आम्ही. आणि मी तर असं करते की मी माझ्या ताब्यात आलं नाही नाटक तोपर्यंत अनाऊन्स करू नको डेट 2 असंही सांगते मी निर्मात्याला. आपलेच असतात निर्माते दादा, त्यामुळे ते चालतं. पण असं असताना जेव्हा पहिल्याच वाचनात तुला जेव्हा इतकी गोड स्क्रिप्ट मिळते ना, तेव्हा सगळं भरून पावतं. पण मग ताई, त्याच्यावर या मला हे तर सुंदरच आहे तुम्ही सांगताय ते. पण ते म्हणतात ना की आता करिअरच्या या एका वेगळ्या टप्प्यावर एक वेगळा प्रवास आहे. आता शिखराच्या पलीकडचं शिखर आहे किंवा शब्दांच्या पलीकडचं काम आहे. म्हणजे तुमचं काम ग्रेटच आहे, यात शंकाच नाही. पण आता जेव्हा तुम्ही म्हणता की ते रोल तसे हवे तसे येत नाहीत, काय घडतंय? का ते लेखक तेवढे चांगले मिळत नाही आहेत? काय होतंय हे? काय वाटतं? हो, लेखक म्हणजे पटकन भावतील असे लेखक मिळत नाहीत. काही काही वेळेला असं होतं आहे की काही स्क्रिप्ट्स येतात, मग त्याच्यात खूपसं काम, किंवा मला असं वाटतं की हे तू असं कर लिखाणात, हे तू तसं कर लिखाणात. हे मी सांगते किंवा करून घेते. पण जे म्हणजे टेलर मेड रोल असतात ना, तसे नाही आहेत की बाबा हा अखंड सिनेमा किंवा अखंड नाटक छान झालं आहे आणि हा माझाच रोल. मला माहिती आहे की हा मी काय म्हणजे कशा पद्धतीने करू शकेन, असं नाही होत आहे हल्ली. त्यामुळे मी नाटकात पण खूप गॅपने करते, नाटक चांगलं येईपर्यंत थांबते.
आणि मग कधीतरी असं होतं की आता बरं 7-8 स्क्रिप्ट वाचलेत, मग आता बरं काय तर करायला पाहिजे ना. घरी बसले तर वेडी होईन मी, कारण ती विचार करायची सवय लागलेली असते ना आपल्याला. तर ती सगळी माझी भूक या स्क्रिप्टने भागवली. आणि केदारने अप्रतिम डिरेक्शन केलेलं आहे. खरं कौतुक नाही करत, पण आता करते, आता जाऊ देत. का ते सांगते मी, त्याचं कारण सांगते मी की हल्ली जे मी पाहिलं आहे ना, ते मास्टर घेऊन क्लोज काढून किंवा OS घेऊन अशा पद्धतीने शूटिंग बघितलं आहे मी बऱ्याच ठिकाणी. म्हणजे सिनेमा बघतो किंवा आपण सिरियल बघतो तेव्हा बघितलं की अशाच पद्धतीने काम केलं जातं. त्या सीनचा भावार्थ लक्षात घेऊन त्या काय पद्धतीने ते सीन कोरिओग्राफ केला आहे, ती तिकडून काय येईल, मग तो बाहेर कसा येईल, मग ते असं मोठे मोठे सीन पण त्यांनी केलेत, तसे कोरिओग्राफ केलेत त्यांनी सीन. एक तर सीन आहे ना जो हळदी कुंकवाचा एक सीन आहे आमच्या सिनेमामध्ये, तो बघताना तुम्हाला आठवण येईल मी काय बोलले त्याची. तो सीन किती मिनटाचा आहे? 3-1 मिनिटाचा सगळा. हां, तो त्यांनी वन शॉट केला आहे. त्यानंतर तिथून ती निघते, येते, घरी पोचते, म्हणजे आणि त्या सीनला तुमच्या तो अंगावर येणारा सीन आहे. अप्रतिम सीन कोरिओग्राफ केला आहे त्यांनी. म्हणजे मी ना माझ्या व्हिज्युअलायझेशनच्या पलीकडे जेव्हा डिरेक्टर करतो ना, तेव्हा मला तो खूप आवडतो. कारण थोडंफार आता तेवढं व्हिज्युअल करू शकतो. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, तसं झालं. ते तसं झालं दोन्ही मला की तेवढंच. अरे वा वा वा, हे वेगळंच मला काहीतरी करायला मिळते. अच्छा, असं आहे का तुझ्या डोक्यात? ओके ओके ओके, हे मस्त आहे, हे मस्त आहे. नाही तर कसं होतं की सिनेमा वाचला की मग व्हिज्युअल होतं की हे असं असू शकेल, हे तसं होईल, असं होतं हल्ली. आणि तसंच होतं, म्हणजे बऱ्याचदा तसंच शूट पण केलं जातं. त्या व्हिज्युअलच्या पलीकडे जाऊन जेव्हा केदार शूट करतो ना, तेव्हा मी त्याला म्हणते की अप्रतिम केलं आहे काम केदारने. वा, क्या बात आहे. आता मी प्रार्थना ती शांत बसली आहे. प्रार्थना म्हटलं कसं की अर्थात हे कॉम्बिनेशन पण वेगळं आहे. केदार सरांनी तुझं काम आधी पाहिलं नव्हतं असं त्यांनी सांगितलं, आता बोल तूच. आणि मग जेव्हा अशी ऑफर येते, बरं झालं पण. मी पण गौप्यस्फोट केला तर मग नाही नाही, हो, म्हणून हो, नाही मला करायचंच सर, मी आहे. काहीच बोललेले नाही, तुम्हीच बोलताय. तू असं रिॲक्शन देते. नाही नाही, मी तेच म्हणाले, बरं झालं नाही बघितलं. अच्छा, मी कारण त्यांच्याकडे जेव्हा गेले, त्यांना सांगितलं की मला तुमच्याबरोबर काम करायचं, तर मी खरंच त्यांना पण विचार हे मी कोरी स्लेट घेऊन गेले होते. मला नाही माहिती, मला काही येत नाही, कारण मुळात मी अभिनय शिकले पण नाही आहे, मी कधी करायचा प्रयत्नही नाही केला. मी तुझ्यासारखी रिपोर्टर होते, इंटरव्ह्यूज घ्यायचे. सो मला कधी स्वप्नातही नव्हतं की मी एक ॲक्टर होईल, आणि मी आज इथे आहे. सो मला काहीच माहिती नाही. मला एक असेच डिरेक्टर हवे होते जे मला सांगतील की तुला इथे असं करायचं आहे. आजवर मी ते केलं जे मला वाटत होतं त्या सिनेमात मी काय करू शकते. पण असे डिरेक्टर हवे असतात ना की जे आपल्याला सांगतात, जे आपल्याला डिरेक्ट करतात. स्कूल महत्वाचं. हां, सो ते मी कधीच पाहिलं नव्हतं. आणि म्हणून मी जेव्हा त्यांच्याकडे गेले, मी त्यांना सांगितलं मला काम करायचं आहे, तुम्ही म्हणाल त्या पद्धतीने मी माझे 1000% देणार यासाठी. तुम्ही सांगा मला मनस्वीसाठी मी काय करायला हवं. आणि मग कसं झालं, ते सांग आता सेटवर ये. नाही, मी तेच म्हणते, ते झालं. सांगू माझा ओरडा? मला पडलेला ओरडा. सो खूप एव्हरीडे असायचं काहीतरी, पण एक मला अगदी खूप नीट आठवतं आहे की ना, एक छोटासा सीन होता, म्हणजे खरा तर खूप इम्पॉर्टंट सीन, आणि ना त्याचे 4च वाक्य होते त्याच्यात, पण ते खूप इम्पॉर्टंट होते. आणि ना निर्मितीताई आणि आमच्या दोघींचं होतं. निर्मितीताईचं झालं, आणि मग सर म्हणाले निर्मितीताईला, आता तू जाऊन बस, आता हिचंच आहे ते मी घेतो, तू नसली तरी चालेल, मी करतो तिचं. सो तिथेच मला तर असं वाटलं, म्हणजे निर्मितीताई नाही आहे, मला एकटीला करायला सांगता, म्हणजे मी काहीतरी माती करते की आता ते मला सांगणार आहेत काय करायचं. त्याच्यानंतर तिथेच मी गेले होते, आणि मग 4 वाक्य होते. सो पहिल्या वाक्याला, दुसऱ्या वाक्याला, तिसऱ्या वाक्याला थोडं वेगळं होतं ते, आणि मी ते वेगळं घेतलं नाही. तर सर म्हणाले थांब, नाही प्रार्थना, हे असं नाही, हे असं कर. ओके सर. दुसरा टेक दिला, आणि तेव्हा DOP असं म्हणाले काय करायचं, ब्रेक करायचं. तर सर असं म्हणाले की आपण ब्रेक करून करू. तर DOP म्हणाले नाही, छोटे 4 वाक्य आहेत, होईल, मग करू ब्रेक. आणि मग ते सुरू झालं. सो पहिला नाही, दुसरा नाही, तिसरा नाही, 5व्या का 8व्या टेकला असे, 24 टेक आहे. हा नाही सर, ऐका ना, 5व्या का 8व्या टेकला ते प्रार्थना
असं करून जोरात ओरडले. तिथे 4 वाक्यामधले 3 वाक्य मी विसरले, फक्त एकच वाक्य लक्षात होतं. आणि नंतर फक्त ते वाक्य सुरू झालं की सर ब्लँक, ते वाक्य सुरू झालं की मी ब्लँक. असे 24-25 टेक झाले, मला कळलंच नाही. मग सर असं म्हणाले, एक काम करू, ब्रेक करू आपण, नको करूया आणि नंतर करू, ब्रेक नंतर. आणि ते चिडले नाही, फक्त प्रार्थना एवढंच ओरडले. पण मला त्याचं खूप दडपण आलं आणि मी वॅनिटीत गेले आणि मला खूप रडू आलं की म्हणजे मला असं वाटलं की अरे काय, मी स्वतःला ॲक्टर म्हणते, एवढं छोटं करायचं आणि मी का नाही करू शकत आहे आणि मला का नाही जमत आहे. सो मला माझाच राग येत होता आणि मी खूप रडले. मग सना आली, बिंग प्रोड्युसर सना, आणि मला इतकं आवडलं तिचं ते जेस्चर की मला असं वाटतं की हे खरे मोठे मोठे प्रोड्युसर्स ज्यांनी इतके वर्ष काम केलेले त्यांना ते जमलं नाही ना, ते तिला पहिल्या फिल्ममध्ये जमलं. ती आली, तिला कळलं की मला काहीतरी मला वाईट वाटलं. ती आली आणि ती मला म्हणाली, प्रार्थना ताई मी तुला सांगते, आय नो तुला ओरडा बसला आहे, पण बाबांना ना जे हवं आहे ना ते असंच हवं आहे आणि ते तसं मिळालं नाही ना तोवर ते टेक घेत बसतील ज्या दिवशी. आणि असं नाही आहे की तू वाईट काम करतेस, पण त्यांना जे हवं आहे ते नाही मिळत आहे, तर ते तू कर आणि होईल. मी तर अख्खी फिल्म केली आहे सो त्यांच्याबरोबर. सो प्लीज माझं, प्लीज तू वाईट नको वाटून देऊ, तू मुळीच वाईट काम नाही करत आहेस. आणि हे सगळं तिने फुल समजवलं आणि झालं ओके ओके. आणि मग मी तो शॉट दिला. पण आता जेव्हा मी ते स्क्रीनवर बघते तेव्हा मला कळतं की का ते म्हणत होते आणि माझं कुठे चुकत होतं. सो हेच शिकायला मला मिळालं. आणि मला असं वाटतं की एक बघ ना, एक ॲक्टरला असतं, मी नेहमी तुझ्याबरोबर पण इंटरव्ह्यूज द्यायचे तेव्हा म्हणायचे की अरे यार असं काहीतरी छान काम मिळालं ना तर मजा येईल. आणि खरंच आज मी प्राऊडली सांगू शकते की मला ते काम इतक्या वर्षांनी का नसो पण तसं काहीतरी मिळालं आहे की जिथे मला असं वाटतं की मी एक ॲक्टर म्हणून काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न केला आहे. ॲक्च्युली हे घडून आलं सगळं आणि म्हणून ते झालं. आणि ताईंसोबत कसं होतं ते? ऑफ ताईंसोबत मला पहिलं, मी आत्ताच एका ह्याच्या आधीच्याच इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं का, आय थिंक तुला सांगितलं की कारण मी इथे त्या आम्ही बरोबरचा को ऍक्टरही तितकाच महत्वाचा असतो. अगं, कारण म्हणजे नाहीतर ते झालंच म्हणजे अरे सीन म्हणजे त्याला तितकंच उभं राहावं लागतं. मला जेव्हा फर्स्ट डे सांगितलं की म्हणजे मला सर म्हणाले की हे मनस्वी तू करतेस, स्मिता कोण करते म्हटल्यावर मला जेव्हा सरांनी सांगितलं स्मिता निर्मितीताई करते स्मिता, लाईक ओके. आणि मग फर्स्ट डे जेव्हा आम्ही इथे रिडिंगला भेटलो होतो त्याच्या आधी 2दा मी सरांसमोर रिडिंग केलं होतं. पण जेव्हा निर्मितीताई आली त्या दिवशी निर्मितीताई मला सर साईडला घेऊन गेले आणि ते म्हणाले काय तू ओकेस ना, काय झालं तुला आज का अशी वाटते का, काय तुला एक वाक्य का बोलता येत नाही. सर मी त्यांना बघूनच सगळं विसरले, माहिती नाही काय होईल परफॉर्मन्स, म्हणजे काय परफॉर्म करेन. पण तिने खूप म्हणजे मला खूप मजा आली. आणि मला ना, आपण असं नेहमी म्हणतो की मी खूप, मला स्वतःला असं वाटत असतं ना मी खूप छान काम करते का मी चांगली ॲक्टर आहे, पण ना का सिनियर म्हणतात का एवढा एक्सपिरियन्स आहे तिच्याकडे, ते ना या छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे इतक्या टेक्निकल गोष्टी असतात. आणि त्या तिने इतक्या सहज पद्धतीने सांगितला की जो टेक मला द्यायला मे बी 7 टेकपर्यंत मला कळत नव्हतं की सरांना काय हवं आहे, ते तिने छोटंसं सांगितलं की प्रार्थना इथे नाही असं कर मग बघते येईल. आणि ते खरंच तसं आलं. तेव्हा मला कळलं की हा एक्सपिरियन्स आहे. आणि मुळात ना निर्मितीताई बद्दल मी तिचं आता तिच्याबरोबर बसली आहे म्हणून मी तिचं कौतुक करते, तर असं नाही आहे. मी ह्याच्या आधी पण खूप सिनियर ॲक्टर्सबरोबर काम केलं आहे, पण ना निर्मितीताईचं मला काय एक सगळ्यात जास्त गोष्ट आवडली माहिती आहे की तिला ना इन्सिक्युरिटी नव्हती माझ्याबरोबर काम कर व कोणाबरोबर आहे की माझ्या आजूबाजूला. कारण सर जसं नेहमी म्हणतात खूप पचवलं आहे तिने ॲक्टर, खूप नट आहे. मी तर तिला नेहमी प्रत्येक नाटक संपल्यानंतर म्हणतो अच्छा कोण आहे आज, ह्यांना खाणार का आता सो त्यामुळे तुला समजू शकतो की तिने जर ठरवलं असतं तर तिने मला माझी माती केली असती, म्हणजे करूच शकली असती ती. पण तिला माहिती होतं की हे जेवढं मला करायचं आहे तेवढंच हिचं पण छान झालं पाहिजे. आणि आणखीन एक उपाय, ती नाही माती करत समोरच्याची. प्रॉब्लेम असा असतो ना की ते दडपण घेऊन अर्धा वेळ समोरचाच माती करून घेतो स्वतःची. ते दडपण तिला येऊ नये ना म्हणून निर्मितीताईंनी व्यवस्थित काळजी घेतली होती. बरं, बिहाइंड द सीन यही काळजी. आणि जेव्हा सेटवर जायचे तेव्हा बऱ्यापैकी खूप वेगवेगळे सीन्स आहेत जे तू बघितल्यानंतर जेव्हा मी तुझी मुलाखत घेईन तेव्हा तू मला सांगणार आहेस. तर ते खूप आहेत वेगवेगळे सीन्स. तर ते करताना त्यांची ती जुगलबंदी करेक्ट होती. कॉफीचा किस्सा सांगून होता. आणि 2S म्हटल्यावर कॉफी महत्वाची आहे. मग तू किती सांगू तुला माहितीये ना, ते बघ ती पण मग सर तेच म्हणाली 2S म्हटल्यावर कॉफी, मग तिला पण माहिती मला कॉफी किती आवडते. सो मी सेटवर, माझी फिल्म पण आहे सो सेटवर मी फक्त कॉफी प्यायचे. निर्मितीताईला मी आवडायचे त्यामुळे ती पण माझ्याबरोबर कॉफी प्यायची. ब्लॅक कॉफी का रेग्युलर? ब्लॅक कॉफी कुठली, निर्मितीताई कॉफी प्यायची.
मी सरांना फर्स्ट डेपासून सर आज कॉफी पिणार सर मी ऑर्डर करते सर तुमच्यासाठी करू नाही मला कॉफी आवडत नाही मला चहा आवडत मी त्यांना कॉफी मग गिफ्ट केला की ॲटलिस्ट ते तरी तो पण सणाने पितील. घेतला. तोही सणाला त्यांनी दिला मला नाहीच म्हणजे नाही ते कॉफी प्यायलेच नाही मग मला म्हणाले मला कॉफी आवडत नाही पण जर मला तुझं काम आवडलं ना डबिंग नंतर मी बघतो आणि जर मला तुझं काम आवडलं ना मी तुझ्याबरोबर कॉफी पिणार डबिंग झालं सगळं झालं आता आय एम वेटिंग की कधी ते माझ्यावर हो प्रमोशन सुरू झालं की आता ते कधी कॉफी पितील माझ्यासोबत सो आय एम वेटिंग बघ ते मला वाटतं 16 जानेवारीलाच शक्य आहे तेव्हा सगळ्यांना तुम्हाला आमंत्रण देणार आम्ही. मी येणार. कॉफी प्यायला या बरं का म्हणजे सरांनी जर कॉफी प्यायली की म्हणजे समजायचं त्यांनी कौतुक केलं माझं नाही तर असं आहे सो ये कॉफी महंगी पड़ी है प्रार्थना प्रार्थना बेरे के साथ किन किन को कॉफी पीनी है बता मुझे हाँ अजून बघ आता जर तिला जर प्यायची तर ते नाही म्हणतायत एक आता दोघींना मी विचारणार आहे एकमेकींची एक अशी गोष्ट जी कदाचित आम्हाला अजिबात माहिती नाहीये तुम्ही प्लीज सांगा हिच्याबद्दल तू यांच्यावर पण ते सांगण्यासारखं नाही आहे ना काय सांगावं असं झालंय त्यांना काय लपलंय जी इतरांना माहिती नाही ती ना हं. काय सांगू कुठली सांगू हो खूप आहेत पण त्यातल्याच खरंच काही सांगण्यासारखं नाही आहे तुला आधी सुचतंय का त्यांच्या व्यतिरिक्त तो हा, आधी मग सांग. तू सांग आधी तोवर काय त्यांना सुचतंय का तुला? टाइम अप देऊया आपण त्यांना निर्मिती त्याबद्दल असं नाही माहिती हे किंवा रेअरली माहिती असेल वगैरे असं काही समथिंग रेअर विच यू गॉट इट ऑन द सेट असं समथिंग डिफरंट की ती फक्त कॉमेडी छान करते असं नाही म्हणजे तू डोळ्यात पाणी काढतात त्या हा म्हणजे मला तेव्हा असं झालं की अरे कारण आपण ज्या सिनेमांमध्ये बघितलं त्यानंतर कट्टू आत्ता हे असं म्हणजे एखाद सीन तर असे आहे की मला मी परफॉर्म करायचं होतं आणि मी फक्त बघत राहिले मी ब्लँक झाले की अरे मला पण त्याच्यावर रिॲक्ट व्हायचं आहे पण मी एवढी ब्लँक झाले सो ते तिने फसवलं आहे लोकांना आणि आता ते कळणार आहे ऑडियन्सला हो ना बघ कसं काय सांगितलं ते पण ते माहिती मला आहे माझी. दोघींच्याबद्दलचं हा हा हे बेस्ट आहे हे सुचण्याचं नाही माझी फिल्म आम्ही सुरू केली आणि ती सुरू करताना सणाला मनापासून वाटलं की ती निर्माती व्हावी निर्माते होणं अत्यंत कठीण आहे बरं मी तिला माझ्याकडे जेवढं आहे तेवढं पाठबळ देऊ शकतो त्यानंतर सगळी धडपड तिलाच करायची आहे म्हणजे आता ही फिल्म झी बरोबर येते त्यामुळे झी बरोबरचे सगळे डील्स आणि या सगळ्या गोष्टी या तिला करायच्या होत्या पण हे डील वगैरे कधी झालं जेव्हा आम्ही फिल्म कंप्लीट करत होतो तोपर्यंत तो अख्खा जो प्रवास होता तो ॲज अ डिरेक्टर म्हणून माझ्यासाठी खूप असा एक्सायटिंग होता माझ्यासाठी खूप क्रिएटिव्ह होता पण सेम टाईम एक बाप म्हणून ना तो प्रवास मला खूप कडथरपणे वाटला त्या अख्ख्या प्रवासामध्ये तुम्ही माणूस म्हणून कसे असताना हे जास्त कळतं तर हे दोन्ही ॲक्टर्स हे सुपर ह्युमन्स आहेत हे मला अनुभव नाही आला माझ्या मुलीला आला म्हणजे या सगळ्या अडचणींमध्ये व्यावहारिक अडचणी असतात त्या व्यावसायिक अडचणी असतात त्या व्यावसायिक अडचणींमध्ये निर्मितीताई उभी राहणारच आहे कारण तिने मला लहान असताना बघितलं आहे तर मग सणा तिच्यासाठी नातच आहे ना जवळजवळ पण तरीही प्रत्येक गोष्ट येऊन थांबते आपली मी जर काम करत असेल तर माझी पण गोष्ट पैशांवर थांबते की ओके मी इथपर्यंत ॲडजस्ट करू शकतो यानंतर मलाही कठीण जातं कारण मला घर चालवायचं आहे सेम मुद्दा प्रार्थनाच्या बाबतीत पण होता सो ही गोष्ट कुणालाच माहिती नाही आहे आणि जी मला मनापासून सांगावीशी वाटते की ही ग्रेट ॲक्ट्रेस आहेच त्याच्या बरोबरीने ती सुपर वुमन आहे आणि मला प्रार्थनाबद्दल कारण काय मित्र हे रिलेशन्स ठीक आहेत हे खूप आमचे घरते आहेत निर्मितीताई आणि बेला खूप घट्ट आहेत पण ती घरी येऊन पण बसू शकते माझ्या असं या लेवलला आहे प्रार्थनाचं मला कौतुक वाटलं बिकॉज या जनरेशनचे जे मी लोक सगळी बघतो आहे जी यंग जनरेशन आता काम करतं आहे प्रार्थना पण त्याच जनरेशनमध्ये आहे
ते खूप असे ना मटेरियलिस्टिक आहेत ना, की मला काय मिळतं आहे, मला काय होतं आहे, माझं काय होतं आहे, अशा पद्धतीचे आहेत. या सगळ्या प्रवासामध्ये मला बाप म्हणून या दोघी जास्त छान वाटल्या. तर ह्याच्यापेक्षा अजून कौतुक काय पाहिजे. हे सगळ्यात मोठं कौतुक आहे. Thank you. मला प्रार्थनाबद्दल वाटलेली गोष्ट की मी बऱ्याच आत्ताच्या या एज ग्रुपच्या ॲक्ट्रेसेसबरोबर काम केलं आहे. बऱ्याच जणी खूप चांगल्या मुली आहेत, पण प्रार्थना खूप हळवी आहे, खूप हळवी आहे ती. म्हणजे ती एरवी तुम्हाला अशी थोडीशी रूढ वाटू शकते किंवा नाही हे सेक्रेटरीशी बोला माझ्या किंवा कोण साक्षी कोण थोडं म्हणजे काय वरवरचं उथळ वाटू शकतं. हां असं वाटू शकतं तुम्हाला, पण आतून ती खूप हळवी आहे. खरं तर म्हणजे आता तुझ्याशी बोलते हे दाखवायचं की नाही ते तू ठरव. आमची फिल्म चालू असताना मध्ये 2-3 दिवसाची गॅप होती, तेव्हाच नेमके तिचे वडील गेले ॲक्सिडेंटमध्ये. आणि म्हणजे मला कौतुक वाटलं तिचं की ती 13 दिवसानंतर आली आणि तिने फिल्म करायला सुरुवात केली. ती सांगू शकली असती की मला नाही आत्ता, मी त्या मूडमध्ये नाही, कारण ती प्रचंड हळवी आहे. म्हणजे ते एकदा सुरू झालं की ते थांबतच नाहीत तिचे. एवढी ती मनाला लावून नळ आहेत ते. एवढी ती मनाला लावून घेते सगळ्या गोष्टी. सो तिने निर्मात्याचा विचार केला. मला ती गोष्ट आवडली, खूप आवडली. म्हणजे आम्ही आता सिनियर ॲक्टर असल्यामुळे मला माहिती आहे शो मस्ट गो ऑन आणि त्या पद्धतीने आम्ही काहीही घडलं तरी आम्ही ते करतो. पण या मुलींकडे आज नाही करत म्हणण्याचा से आहे. पण तसं न करता तिने तो विचार केला आणि तिच्या दुर्दैवाने आमच्या शूट जे होतं नाही आता ते बघायला पाहिजे. हां ते म्हणजे मी सांगते की ती आल्यानंतरचा जो सीन लावला होता नेमका तो म्हणजे बापरे तिने कसा केला. मला तिचं खूप कौतुक वाटलं, कारण हे खूप कठीण गोष्टी असतात. त्याबद्दल मला खरंच कौतुक वाटतं तुझं. तिच्याकडे तुला काय वाटतं? बापरे मला रडूच येईल अगेन. पण बाबांनी स्क्रिप्ट वाचली होती फिल्मची. नाही आणि मला रडायचं नाही. सॉरी नाही स्क्रिप्ट वाचल्यावर ते काय म्हणलं? त्यांना खूपच असं झालं होतं. टिश्यू सॉरी. त्यांना खूप असं बघितल्यावरच असं झालं होतं, म्हणजे वाचल्यावर असं झालं होतं की, आणि तुला माहिती आहे माझ्या फिल्ममध्ये माझं नाव मला मनस्वी मनू असं म्हणतात आणि ते पण मला प्रेमाने मनू म्हणायचं. सो त्यांनी फिल्म वाचल्यावर मला म्हणाले होते की मनू तुला खूप करायचं आहे बेटा, ह्याच्यात करशील ना छान. म्हटलं हो बाबा. तर म्हणाले खूप मेहनत आहे छान स्वतःचं बेस्ट दे. आणि पहिले 15 दिवस वेन आय वॉज शूटिंग ही वॉज देअर. आणि नंतर सॉरी आम्ही रडतीये मला खरं. आणि नंतर ते नव्हते आणि तेच सगळं परत करायचं होतं. पण आहे ना सर ह्याच्यात मी खरंच थँक्यू. म्हणजे मला असं वाटतं तो जो क्षण होता त्याच्यात मला सुचत नव्हतं काय करायचं, तेव्हा तुम्ही मला तो वेळ दिला. तुम्ही म्हणाला तू घे वेळ आणि ज्या दिवशी तू अशी लोक आहे तेव्हा तू सेटवर ये. तुम्ही ते केलं. मला नाही वाटत असं दुसरे कोणी प्रोड्युसर असतात तर म्हणाला अरे मी सगळीकडे पैसे देऊन ठेवलेत आणि माझं खूप नुकसान आहे तर तुला यावं लागेल. तसं न करता ते म्हणाले तू तुझा वेळ घे. आणि मी जेव्हा 13व्या दिवशी आली मला आठवतं आहे सनाशी बोलताना ना ती असं म्हणाली, म्हणजे सर नेहमी असं म्हणायचे की सना शी इज डुईंग दिस फिल्म फॉर मी फॉर हर फादर. सो मला असं वाटतं की मी पण ही फिल्म माझ्या बाबांसाठी करते आणि आत्ता माझ्या बाबांना काय हवं आहे तर मी या फिल्ममध्ये काम करायला हवं आणि छान करायला हवं. तर इन दॅट केस 13 दिवस जरी झाले असेल माझ्या आईने सांगितलं नाही आता तू सुरू कर, कारण असंच असतं आणि हे होणार आहे.
पण तुला काम करायलाच हवं. आणि मला निर्मितीताईनी पण मला एकदा खरं तर ती पण म्हणू शकली असती ना की नाही डेट्स नाही माझ्याकडे, नाही माझं कर, पण मला पूर्ण टीम, मला खरंच असं वाटतं की ह्यांच्या सपोर्टमुळे ना मला ती ताकद पण आली की नाही मी करीन. आणि सेटवर मला आठवतं ना, मी खूप वेळेला आत्ता जशी निर्मितीताई म्हणाली ना हळवी, तसं मी खूप रडायचे आणि मी खूप अशी सॅड राहायचे. मी जशी होते तशी, म्हणजे अख्खी माझी पर्सनॅलिटीच चेंज झाली होती मला. आणि कळत होतं की मी अशी नाही आहे रडकी, मला आवडत नाही. पण ना ते सांभाळून घेतलं मला आणि म्हणून मी ते केलं. पण दिस इज फॉर माय फादर, माझ्या बाबांसाठी हे सगळं जे मी केलं ते. आणि होपफुली ते बघतील तेव्हा त्यांना आवडेल त्यांचं. अर्थातच ते बघतील आणि अर्थातच काय बोलू मी आता, यापुढे स्पीचलेस झाली आहे मी. मला असं वाटतं की ठीक आहे, फिल्म होत राहतात, काम होत राहतं, माणसं चांगलं मिळणं फार महत्त्वाचं आहे. आणि जी इथे मला आता दिसत आहेत, आता मी यानंतर काहीच नाही बोलू शकत. कमाल, हे सुंदर आहे, हे छान आहे. एकच की जाता जाता काय नाही आव्हान वगैरे नाही. नाही, काय असतं माहिती आहे ना की प्रत्येक कलाकृती आपलं नशीब घेऊन येत असते आणि त्या कलाकृतीच्या नशिबात पण लोक असतात. तर या कलाकृतीच्या इतकी अप्रतिम टीम त्या नशिबात आहे आणि प्रेक्षकांना जेन्युइनिटी दिसते की जेन्युइनली काम केलं आहे, हे बरोबरचं बोलतायत, त्यांना काय आणि काय क्लिक होईल हे प्रेक्षकांना माहिती असतं. त्यामुळे आम्ही आमचं काम करत राहणं हे आमची जबाबदारी आहे. आम्ही चांगलं मनोरंजन करणं ही आमची जबाबदारी आहे. आणि मनोरंजनाबरोबर जाता जाता त्यांना काही यातून घ्यावंसं वाटलं हा त्यांचा अधिकार आहे. आम्ही त्यांना घडवायला आणि शिकवायला आणि विषय मांडायला बसलेलो नाही. आम्हाला जे वाटतं ते सादर करतो. ते सादरीकरणात त्यांना जे वाटतं ते घेऊन जातील. मी आज खूप काही घेऊन गेले इकडून, एवढं नक्की सांगेन. आणि खूप खूप सुपर बेस्ट विशेस. आणि असंच सुंदर आहातच तुम्ही सगळे, छान छान काम करत राहा. 2025 छानच होतं, 2026ची सुरुवात यांनी नक्की छान होईल याची मलाही गॅरंटी आहे. जानेवारीमध्ये सिनेमा रिलीज होतोय. 16 जानेवारीला साहेबांचा वाढदिवस असतो. येस, वा वा, म्हणजे बर्थडेची भेट आहे ही. हां, छान. बड्डेची भेट. 5 जानेवारीला आमचा ट्रेलर रिलीज आहे, बड्डेची भेट. ओके, वा, हो, 5 जानेवारी. हो, बेला आणि मॅमचा दीपिका पण. पण. आणि 30 जानेवारीला निर्मिती सावंत यांचा वाढदिवस असतो. या वा, म्हणजे पिक्चर जानेवारी सुपरहिट एकंदर झाल्याची भेट. ब्लॉकबस्टर जानेवारी असणार आहे. करेक्ट. क्या बात आहे, क्या बात आहे. ऑल द व्हेरी बेस्ट, खूप खूप बेस्ट विशेस. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू.